महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी भ्रष्टाचारी कारभाराबाबत अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। अजित पवार यांना संघटनेच्या कामात लक्ष देण्यासाठी वेळ नसेल तर त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी केली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर राज्यभरातील 25 ते 30 क्रीडा संघटना व खेळाडू आक्रमक झाले असून मंगळवारी रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली बर्न गार्डन पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करण्यात आले। कुस्ती, कबड्डी, तायक्वांदो, बॉक्सिंग, हँडबॉल, स्विमिंग, कुराश अशा विविध 25 ते 30 संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुरस्कारप्राप्त खेळाडू या निषेध आंदोलनात सहभागी झाले। नामदेव शिरगावकर यांनी 3 नॅशनल गेम्समध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत सर्व संलग्न 50 राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे आमरण उपोषणाला बसले आहेत। यावेळी हिंदकेसरी पैलवान योगेश जोडके, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, हँडबॉल संघटनेचे सरचिटणीस राजाराम राऊत, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, तायक्वांदो खेळाडू मिलिंद पाठारे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, सल्लाउद्दीन अन्सारी, संदीप गाडे, तात्यासाहेब भिंताडे आदी उपस्थित होते। या आंदोलनात सहभागी खेळाडूंचे रौद्र रूप पाहायला मिळाले। संघटनेच्या भोंगळ कारभारामुळे खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवूनही आम्हाला योग्य संधी मिळत नसल्याची खदखद खेळाडूंनी व्यक्त केली। कुस्ती, तायक्वांदो खेळांची प्रात्यक्षिके करून हलगीच्या दिनादात झालेल्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले। आज महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला ज्या संघटनेला 50 खेळाची मान्यता आहे परंतु फक्त 22 संघटनेला मतदानाचा अधिकार दिला आहे। या संघटनेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आहे आणि महासचिव हे नामदेव शिरगावकर आहे आणि नामदेव शिरगावकर या वृत्तीला आमचा आज विरोध आहे का ज्यांनी 50 संघटनेला मतदानाचा अधिकार द्यायला पाहिजे तो दिला नाही। 22 संघटने ज्या संघटनेमध्ये त्यांचे नातेवाईकच आहे फक्त त्या संघटनेला त्यांनी अधिकार दिला आणि म्हणून आमची या ठिकाणी त्यांचा विरोध म्हणून आज आमचे महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्याध्यक्ष संदीप बापू हे भोंडवे उपोषणाला बसणार आहे। जर 25 तारखेपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागला नाही, या खेळाडूच्या बाजूने निकाल लागला नाही, याला मान्यता दिली नाही तर 27 तारखेला आमरण उपोषणाला मी महाराष्ट्र आजपासून त्यांचं उपोषण पण 27 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रभर सर्व खेळाडू उपोषणाला बसेल आणि मी सुद्धा 27 तारखेला आमरण उपोषणाला या पुण्यामध्ये बसणार आहे। आणि याच्यामध्ये जे 3 नॅशनल झाले हे गुजरात, उत्तराखंड आणि गोवा यामध्ये जे 12 कोटी रुपये यांना मिळाले त्या 12 कोटीचा हिशोब सुद्धा यांनी दिला नाही। तो हिशोब यांनी द्यावा। यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला आहे। खेळामध्ये भ्रष्टाचार करणारे खेळाचे खरे भ्रष्टाचारी आहे आणि म्हणून आज जर आपल्याला खेळाडू तयार करायचा असेल त्या भ्रष्टाचाराच्या हाती जर आपण या संघटना दिली तर खेळाडू तयार होणार नाही। आणि म्हणून माझी आपल्याला सर्वेला विनंती आहे की आमचा लढा हा खेळाडूसाठी आहे। कारण महाराष्ट्रात आज आपण पाहतो की नॅशनल गेम असो, ऑलिम्पिक असो, राष्ट्रवादी असो, राष्ट्रकुल असो, हे सर्व गेममध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने भाग घेत असतात पण महाराष्ट्राच्या खेळाडूलाच मागं खेचण्याचं काम हे महाराष्ट्र संघटना आणि नामदेव यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। म्हणून आमच्या निषेधासाठी आज संदीप बापू अप्पा हे बेमुदत उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे। अजित पवारांकडे तक्रार का करत नाही? आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहे, म्हणजे मला वाटते मी 10 तक्रारी केल्या आहे, मुरली अण्णाने केल्या आहे, पण अजित दादाला वेळच नाही त्या खेळासाठी वेळ देण्याकरता आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा आज उचलावा लागला। हा पवित्रा आमच्या खेळाडूसाठी आहे। आम्ही सर्व खेळाडू एका जागी आलो आणि एका जागी येऊन हा लढा उभा केला।
आमचा या संघटनेला विरोध आहे का महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना जी आहे दादाकडे आम्ही अनेक तक्रारी केल्या, नामदेवच्याही तक्रारी केल्या, पण दादानी याकडे लक्ष दिलं नाही. दादाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्या प्रमाणात दिलं नाही आणि म्हणून या ठिकाणी खेळाडूचं नुकसान होते. जर या खेळाडूला आपण मान्यता दिली नाही तर महाराष्ट्राचा खेळाडू उद्याचा कसाच आहे. द्यायला पाहिजे, कारण जर आपण संघटना सांभाळू शकत नाही तर दादाने सुद्धा या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे.